कृष्णात असतो. आज आपण 39, 40 आणि 41 श्लोक पाहत आहोत. श्लोक 39. एतन्मे संशयं कृष्ण चेत्तुर्महर्षशेषतः त्वदन्यः संशयस्य चेत्तान ह्युपपद्यते. कृष्ण, हे कृष्ण, मे माझ्या एतत् या संशयाचे शेतः संपूर्णपणे छेतुम निरसन करण्यासाठी अहर्षसी आपणच योग्य आहात. ही कारण अस्य ह्या संशयस्य संशयाने छेत्ता निरसन करणारा त्वदन्यः आपल्याशिवाय दुसरा न उपपद्यते कोणीही होऊ शकत नाही. हे कृष्णा, माझ्या या संशयाचे संपूर्णपणे निरसन करण्यासाठी आपणच योग्य आहात, कारण ह्या संशयाचे निरसन करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणीही होऊ शकत नाही. श्लोक 40. श्री भगवान उवाच पार्थनैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याण कृत्वर्ची दुर्गंती तात गच्छति. श्रीकृष्ण म्हणाले, पार्थ, हे पार्थ, तस्य त्याचा विनाश इह या लोकी न विद्यते होत नाही, अमूत्र परलोकी एवन ही होत नाही. ही कारण तात, हे तात, कल्याणकारी कर्म करणारा कच्चित कोणीताही मनुष्य दुर्गतीला गच्छती जात नाही. हे पृथानंदन अर्जुना, त्याचा विनाश या लोकी होत नाही आणि परलोकीही होत नाही, कारण हे तात, कल्याणकारी कर्म करणारा कोणताही मनुष्य दुर्गतीला जात नाही. श्लोक 41. प्राप्य पूर्ण कृतां लोकानुष्ठित्वा शाश्वतीः समाः शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते. योगभ्रष्ट पुण्यकर्म करणाऱ्या लोकांना प्राप्त होऊन येथे पुष्कळ 6 वर्षापर्यंत उषित्व राहून शुचीनाम शुद्ध श्रीमतां श्रीमंत गेहे कुळात अभिजायते जन्म घेतो. तो योगभ्रष्ट पुण्यकर्म करणाऱ्या लोकांना प्राप्त होऊन आणि तेथे पुष्कळ वर्षापर्यंत राहून मग तेथे शुद्ध ममतारहित श्रीमंत कुळात जन्म घेतो. अशा प्रकारे 41 श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.